राणे यांनी सोलापुरातून हेड स्पीच दिलं आणि मी तुम्हाला सांगू का, कुठल्याही राजकीय व्यक्तींनी, लोकप्रतिनिधींनी, कुठल्याही समाजामध्ये वावरत असणाऱ्या व्यक्तींनी समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य अजिबात करता कामा नये. ते भले कुठल्याही पक्षाचे असू द्या. कुठलाही पक्ष असं सांगणार नाही की व तुम्ही दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं स्टेटमेंट करा. हे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो. कधी काही जण भावनेच्या भरात किंवा पत्रकार कधी प्रश्न विचारत असतात. बाकीचे आमचे सहकारी आम्हाला वेगळा फीडबॅक त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात. असं झालं, इथं तसं झालं, तुम्ही आता जोरात बोललं पाहिजे, नाही तर काय खरं नाही, असं काही सांगतात. आणि मग ती माणूस तिथं बसल्यावर काल बघा एक घटना जी घडायला नको होती ती घडली. एक सत्ताधारी पक्षाचे आमदार नको त्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याकडनं चूक घडलेली. ही चूकच आहे. कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. संविधानाने सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याचा प्रयत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. अहो बरोबर आहे. हे झाल्यानंतर 100% देवेंद्र फडणवीसच राज्याचे गृहमंत्री, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही सांगायचं ते 100% त्यांना सांगितलं असेल. कारण कायदा सुव्यवस्था राखणं हे जसं मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांचं काम असतं, तसं गृहमंत्र्याची जबाबदारी असणाऱ्यावर तर ते जास्त. मी सांगितलं ना की हे असं बोलताच कामा नये. हे अतिशय चुकीचं आहे. याच्यातून कारण नसताना राज्यातलं वातावरण बिघडवलं जातं आणि तो बिघडवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तर अजिबात करता कामा नये. विरोधक एक वेळ पडली तर वेगवेगळ्या प्रकारचं गुन्हे दाखल होऊन, म्हणजे तुम्ही म्हणता तसं की ते दोन धर्मामध्ये जातीमध्ये स्टेटमेंट करून सुद्धा त्यांच्या गुन्हा दाखल झाला, तरी सुद्धा ते येऊन पुन्हा स्टेटमेंट त्या संदर्भात पोलीस विभागाने पण कुणी पण असं प्रकारचं ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्था किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल त्यावेळेस त्या गोष्टी काय बोललेत काय नाही तपासून जे पोलिसांच्या हातात असतं त्या पोलिसांनी तशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी केल्या पाहिजेत.